कोणीही घाई करू नका प्लीज. हे असेल भाऊ थांब करताय थांब थांब विचारतील आपल्या अधिकाऱ्यांना कशाला हे करता. फक्त बाजूला होतो स्वप्नील पुढे बाजूला करा प्लीज. आणि सरकारच्या तीव्र निषेध करतात. त्यांची मागणी आहे की बौद्धगयातील जो बौद्ध स्तूप आहे ते मुक्त करावं आणि बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावा. कसं आहे सर की 1949च्या ॲक्टनुसार त्या ठिकाणी बौद्धांचं सम्राट अशोकाच्या काळापासून जे बौद्ध स्तूप होतं, बौद्ध महाबोधी विहार आहे, त्या ठिकाणी आज या ठिकाणी 5 लोकांची समिती व्हायच्यापेक्षा 9 लोक आहेत. त्यामध्ये 5 हिंदूवादी म्हणजे पुरोहित ब्राह्मण आहेत आणि 4 बौद्ध भंतेजी आहेत आणि 1 जिल्हाधिकारी आहे. परंतु हा जो जसं मस्जिद असते त्या ठिकाणी मौलाना असते, ते मौलानाच्या अधीन असते आणि ज्या ठिकाणी ख्रिश्चन असते त्या मिशनरीमध्ये ख्रिश्चनाच्या अधीन असते. हिंदूची मंदिरे पुरोहिताच्या ताब्यात असतात. त्याचप्रमाणे बौद्ध विहार, महाबोधी विहार हा बौद्धांच्या ताब्यात असावा, ह्या मागणीसाठी आज आम्ही भंडारा जिल्ह्याच्या वतीनं ह्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ. ते निवेदन राष्ट्रपती मार्फत प्रधानमंत्री आणि बिहारचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवून तो महाबोधी विहार बौद्धाच्या ताब्यात देतील यासाठी आजच्या या मोर्चाचे आयोजन केलेले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना सुद्धा सरकारकडनं कुठल्या प्रकारची हालचाल होताना दिसत नाही. सरकार याविषयी गांभीर नाही असं तुम्ही म्हणता येईल. सरकार गांभीर आहे यासाठी नाही आहे की त्यांना आज या केंद्रामध्ये जी सरकार आहे ते त्यांना हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. परंतु आमच्या देशामध्ये बौद्धकालीन जे आहेत ते विहार ती बौद्धाच्याच अधीनस्थ असायला पाहिजे होतं. परंतु मनुवादी मानसिकतेची ग्रासलेले सरकार आहेत, बिहारची सरकार असो किंवा केंद्राची सरकार असो, म्हणून ते त्या बौद्ध विहारामध्ये महाबोधी विहारामध्ये ते कब्जा करू इच्छित आहे. त्या कब्जातून आम्हाला मुक्तता हवी आणि तो महाबोधी विहार भंतेजीच्या स्वाधीन करण्यात यावा, त्यांना हस्तांतरित करण्यात यावं, एवढीच मागणी आजच्या या मोर्चाच्या संबंधाने आपल्यास मी सांगू इच्छितो. आज इथे मोठ्या प्रमाणात जो अनुयायी आहे त्यांनी मोर्चा काढला आहे आणि बौद्धगया हा मुक्त करा अशी त्यांची मागणी आहे. नेमका विषय काय आहे? महाबोधी महाविहार बुद्धगया या ठिकाणी बौद्धांचं तीर्थस्थान म्हणजे मुख्य स्थान आहे आणि हे या ठिकाणी पुरोहित जे हिंदू पुरोहित किंवा ब्राह्मण पुरोहित आहेत त्यांच्या ताब्यामध्ये तो आहे आणि आज घडीला त्या ठिकाणी जे बौद्धाचं स्थळ आहे त्या ठिकाणी हिंदू रिवाजानुसार किंवा ब्राह्मण रीतिरिवाजानुसार त्या ठिकाणी पूजा अर्चना त्यांनी सुरू केलेली आहे आणि या अशा प्रकारे बौद्ध विहाराचं विकृतीकरणसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. त्या अनुषंगाने हा बौद्ध विहार महाबोधी बौद्ध विहार यासाठी यापूर्वीसुद्धा नागरिक धम्मपालच्या नेतृत्वाखाली मुक्ती आंदोलन बौद्ध विहार महाबोधी मुक्त विहार मुक्ती आंदोलन सुद्धा केलेलं आहे. अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी या मोर्चाला आमचा पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा आहे आणि लवकरात लवकर हा बौद्ध जो महाबोधी विहार आहे हा बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा अशा प्रकारची आमची मागणी आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे.